नमस्कार, मी दिव्यानी. तर आज काही असं होईल असं वाटलंच नव्हतं. सकाळ सकाळी आम्ही सगळे कामे आवरून थोडंसं व्हिडिओ शूटच्या नादात होतो. बघा, ही आमची छोटी पिऊ. सगळ्यांचा बघून हिलाही डान्स करायचा होता. मग काय, माऊही तिला थोडं थोडं शिकवत होती. बघा, ह्यांचं असं काहीतरी चालूच असतं. लहान मुलं म्हणल्यावर नाचायची खूप सारी हौस असते बरं का. ती सारखी मध्ये मध्ये येत होती. मग मामांनी घेतला तिला थोडाफार डान्स शिकवायला. कशी नाचते बघा आमची पिऊ. तुमचीही मुलं अशीच काहीतरी करताना मध्ये मध्ये करतात का? नक्की कमेंट करा. दुपारी पिऊने अशी बाथरूमच्या दरवाजाला आतून कडीच घालून घेतली. सगळेजण खूप घाबरले बरं का. किती हाका दिल्या तिला. वाटलं आम्हाला तिला काही कडी काढता येणारच नाही. पण थोड्या वेळाने तिने स्वतःहूनच कडी काढली. सगळ्यांचा जीव अगदी मुठीत आला होता बरं का. त्यामुळे मुलांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तिनं केव्हा असं केलं नाही, पण आज तिच्या मनात काय माहिती काय, तिनं आज आतूनच कडी लावून घेतली होती. तुम्ही बघू शकता. त्यामुळे मुलांवर खूप लक्ष ठेवावं लागतं बरं का. तिने कडी काढली. त्यानंतर आमचं राहिलेलं शूटचं काम परत एकदा चालू झालं. आम्हाला करायचं होतं एक गाण्याचं शूट. त्यासाठी भाऊजींची अशी डान्सची प्रॅक्टिस चालली होती. एक कलाकार त्याची कला सादर करण्यासाठी खूप सारे प्रयत्न करत असतो आणि त्यातल्या त्यात एक रील तयार करण्यासाठी खूप साऱ्या जणांची मेहनत असते. जो क्रिएटर असतो त्याने अँगल, कुठून कॅमेरा धरायचा, काय धरायचं ते सगळं त्या लोकांना सांगावं लागतं. कारण सोबत करणारे लोक केव्हाच परफेक्ट नसतात, पण ती रील आपल्याला परफेक्ट दाखवायची असते. संध्याकाळी असं काही काम चालू होतं. आमच्या इकडे खूप सारे फर्निचर पडूनच होते. तर ते सगळ्या फर्निचरचे तुकडे करून आम्हाला त्याचं जळण करून घ्यायचं होतं. संध्याकाळी आम्ही सगळेच असे मंदिरात फिरायला गेलो. मंदिरात लाईट नव्हती, त्यामुळे मंदिरातले शूट थोडेसे अंधुकच आले. बघा, हे असे आम्ही जेवण झाले की सगळ्यांच्या अशा गप्पा रंगत असतात फिरायला जाताना. आम्ही घरी आलो आणि ह्या बहीण भावांचं असं काही चालू होतं. आहो आणि ताई म्हणत होत्या, आपण लहान असताना खॉटवर वेडवाकडं झोपलो की पप्पा आपल्याला कसं व्यवस्थित झोपवायचे. आज पप्पाही तसं झोपलेत. चल आपण दोघंजण मिळून पप्पांना सरळ करू. असं म्हणत म्हणत खूप सारं हसू फुटलं बरं का सगळ्यांना. तर अशीच काही थोडीफार मज्जा तुमच्याकडे होते का? नक्की कमेंट करा. आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.